महाराष्ट्रात एक IAS अधिकारी असा आहे ज्याची 20 वर्षात 25 पेक्षा जास्त वेळा बदली झाली. ज्याला काही लोक जनतेचा अधिकारी म्हणतात तर काही लोक त्याला हुकुमशाह अधिकारी म्हणतात. आणि आज पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे कारण अवघ्या काही दिवसात त्याने राज्यभरात धाडसत्र सुरू करून अन्न भेसळ करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला आहे. हा अधिकारी म्हणजे IAS तुकाराम मुंढे. आज आपण जाणून घेणार आहोत तुकाराम मुंढे नेमके कोण आहेत, त्यांनी यापूर्वी कोणती मोठी कामे केली आहेत, त्यांच्या एवढ्या बदल्या का झाल्या आणि सध्या FDA आयुक्त झाल्यानंतर त्यांनी असा कोणता धडाका लावला आहे की संपूर्ण महाराष्ट्र त्यांची चर्चा सुरू झाली आहे. कोण आहेत तुकाराम मुंढे? तुकाराम मुंढे हे 2005 बॅचचे IAS अधिकारी आहेत. अत्यंत साध्या शेतकरी कुटुंबातून ते पुढे आले आहेत. UPSC मधून त्यांनी उत्कृष्ट यश मिळवत IAS पद मिळवले. त्यांच्या कार्यकिर्दीची सुरुवात झाल्यापासून एक गोष्ट कायम दिसली, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई. आणि याच कारणांमुळे ते अनेकदा चर्चेत राहिले. जिथे गेले तिथे धडक कारवाई. नवी मुंबई महापालिकेत असताना अनधिकृत बांधकामे, बेकायदेशीर व्यवहार आणि नियमभंग करणाऱ्यांवर त्यांनी मोठ्या प्रमाणात कारवाई केली. यामुळे अनेक राजकीय नेते नाराज झाले. नाशिक महानगरपालिकेत आयुक्त असताना शहरातील अतिक्रमण हटवले, कर वसुली आणि प्रशासनातील शिस्त यावर त्यांनी भर दिला. नागपूर महानगरपालिकेत असताना कोविड काळात त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे ते राज्यभर चर्चेत आले. त्यांनी नियम सर्वांसाठी समान असल्याचे सांगत अनेक कठोर निर्णय घेतले. वारंवार बदल्या का? तुकाराम मुंढे यांच्या कारकिर्दीत सर्वात चर्चेचा विषय म्हणजे त्यांची वारंवार होणारी बदली. विविध वृत्तांनुसार त्यांची 25 पेक्षा जास्त वेळा बदली झाली आहे. समर्थकांचे म्हणणे आहे की ते कोणत्याही दबावाखाली काम करत नाही, म्हणून त्यांना वारंवार बदल्यांना सामोरे जावे लागते. तर टीकाकारांचे म्हणणे आहे की त्यांची कार्यपद्धती खूप कठोर आणि संघर्ष निर्माण करणारी असते. आता FDA मध्ये धडाका. मे 2026 मध्ये तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र FDA अर्थात अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. पदभार स्वीकारताच त्यांनी एक घोषणा केली की सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र. आणि त्यानंतर सुरू झाला धाडसत्रांचा पाऊस. अवघ्या काही दिवसात काय घडले? मुंढे यांच्या आदेशानंतर राज्यभरात एकाच वेळी कारवाया सुरू झाल्या. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण अशा अनेक विभागात तपासणी मोहीम राबवण्यात आली. अवघ्या 3 दिवसात 53 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. 33 जणांना अटक करण्यात आली. भेसळयुक्त अन्न, गुटखा, पान मसाला आणि बंदी असलेल्या पदार्थाच्या विक्री प्रकरणी 33 जणांना अटक करण्यात आली आहे. 27 आस्थापनांचे सील करण्यात आले आहे. FDA ने 27 व्यावसायिक आस्थापनांना टाळे ठोकले. पुण्यात मोठी कारवाई करण्यात आली. 16 टन भेसळयुक्त गूळ, 20 टन साखर आणि कृत्रिम रंग वापरून तयार केलेले खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. राज्यव्यापी कारवाई. 84,000 किलोहून अधिक संशयित आणि भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त करणे. जनतेची प्रतिक्रिया. सोशल मीडियावर तुकाराम मुंढे यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. अनेक लोक म्हणत आहेत वर्षानुवर्षे जे झाले नाही ते काही दिवसात झाले. तर काही जण म्हणत आहेत की अशा अधिकाऱ्यांना काम करू दिले पाहिजे. यांच्या कामावर टीकाही होत, पण प्रत्येक जण त्यांचे समर्थन करतोच असे नाही. काही राजकीय नेत्यांनी पूर्वी त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. नागपूरमधील लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कामकाजात आरोपही केले होते. मात्र त्यांचे समर्थक म्हणतात जर एखादा अधिकारी नियम सर्वांसाठी समान लागू करत असेल तर विरोध होणारच. आज महाराष्ट्र FDAच्या धाडसत्रांची चर्चा आहे. भेसळयुक्त अन्न, बनावट दूध, रासायनिक पद्धतीने पिकवलेली फळे, बंदी असलेले पदार्थ यांच्यावर कारवाई सुरू आहे. पण मोठा प्रश्न असा आहे, तुकाराम मुंढे यांची ही मोहीम दीर्घकाळ सुरू राहील का, की पुन्हा एकदा त्यांची बदली होईल? हा प्रश्न आज अनेक महाराष्ट्रातील नागरिक विचारतात. तुमच्या मते तुकाराम मुंढे हे महाराष्ट्राला मिळालेले सर्वात धाडसी IAS अधिकारी आहेत का, की त्यांची कार्यपद्धती खूप कठोर आहे? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.